कायदे मंडळात मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रतिनिधी असायला हवा असे आमचे मत असून मनोज जरांगे यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी असे मत संदीप जगताप यांनी व्यक्त केले आहे। आपल्या देशात लोकशाही आहे। लोकशाहीत जन आंदोलन उभे करून सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडता येते, परंतु या जन आंदोलनातले काही लोकप्रतिनिधी हे जर कायदे मंडळात असतील तर त्या आंदोलनाला अधिक धार येते। कमी संघर्षात रक्त न सांडवता जनतेचे म्हणणे सरकारकडून मान्य करून घेता येते। राजू शेट्टी यांनी कायदे मंडळात जाऊन उसाच्या FRPचा विषय सरकारकडून मान्य करून घेतला। चुकीचे भूमी अधिग्रहण बिल संसदेतून उधळून लावले आहे। हे केवळ राजू शेट्टी लोकसभेत होते म्हणून शक्य झाले। म्हणून रस्त्यावरच्या संघर्षाबरोबरच कायदे मंडळातली लढाई देखील खूप महत्त्वाची आहे। आज मनोज जरांगे हे मराठा समाजाचे नेते म्हणून लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती आहेत। रस्त्यावरती त्यांनी उभा केलेल्या मराठा समाजाचा लढा हा अलौकिक आहे, परंतु या लढ्याला आज देखील पूर्ण यश मिळाले नाही। कायदे मंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचे टिकणारे आणि योग्य आरक्षण मिळणे हे अशक्य आहे। यासाठी कायदे मंडळात मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रतिनिधी असायला हवा असे आमचे प्रामाणिक मत आहे। जरांगे पाटील यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे आपल्या समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला एकत्र करून मराठा आरक्षणाचा जो अलौकिक लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केला त्याला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे। त्यांच्या आंदोलनानं यश पदरात पडलंच, परंतु ते यश टिकाऊ आहे असं अनेकांचं म्हणणं नाही। अगदी मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा मत आहे की हे कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही किंवा मराठा समाजाला पूर्ण न्याय मिळाला नाही। याचं कारण असं आहे की 52% जी अट आहे आरक्षणाची ती अट रद्द झाल्याशिवाय मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही। आणि मराठा समाजाला न्याय मिळवायचा असेल तर संसदेमध्ये नवीन कायदा पारित होणं गरजेचं आहे। 52%ची अट शिथिल होऊन त्याच्यामध्ये वाढ होणं आवश्यक आहे आणि हा अधिकार फक्त संसदेला आहे। जर संसदेला हा अधिकार आहे तर हे बिल मंजूर करून घेण्यासाठी तिथं कायदा करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांसारखा एक योद्धा संसदेमध्ये असायला हवा। जसं राजू शेट्टी साहेबांनी आयुष्यभर रस्त्यावरती शेतकऱ्यांचा लढा लढला, पण त्याचबरोबर ते संसदेत गेले आणि उसाचे FRP सारखा कायदा करून घेतला। जे चुकीचं भूमी अधिग्रहण बिल होतं ते उधळून लावलं। हे राजू शेट्टी साहेब संसदेत होते म्हणून शक्य झालं। अगदी तसंच जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण हवं असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेमध्ये जायला पाहिजे। यासाठी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवायला हवी। जालना मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीला जर ते उभे राहत असतील आणि त्यांनी स्वतंत्रपणे राहावं ही आमची भूमिका आहे। म्हणजे त्यांनी काँग्रेस आघाडीबरोबर जाऊ नये, त्यांनी भाजप आघाडीबरोबर जाऊ नये। म्हणजे उद्या सरकार कोणाचंही येऊ द्या, त्या सरकारशी अगदी मोकळ्या मनानं खुलेपणानं 2 हात करण्याचं स्वातंत्र्य त्यांचं अबाधित राहील जर ते स्वतंत्रपणे लढले तर। आणि त्यांनी संसदेत जावं, त्यांनी निवडणूक लढवावी ही आमची भूमिका आहे। आणि जर जालना मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील उभे राहत असतील, संसदेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे। अर्थात काय भूमिका घ्यायची हा त्यांचा अधिकार आहे, पण मनोज जरांगे पाटलांसारखा राजू शेट्टी साहेबांसारखा माणूस हा संसदेमध्ये असायला हवे अशी आमची प्रामाणिक भावना आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTP न्यूज मराठी, वणी, नाशिक।